हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मजेत ना? आम्ही पण मजेत. तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. संध्याकाळचा चहा घेतल्यानंतर आम्ही गणपती बाप्पाचा आवडतीचा पदार्थ बनवण्यासाठी सुरुवात केली. तर कारण आज आहे गणपती बाप्पाचा वाढदिवस, म्हणून आम्ही त्याच्या आवडीचे मोदक बनवण्यासाठी सुरुवात केली. तर आज आम्ही रव्याचे मोदक बनवले. त्यासाठी लागणारी सर्व तयारी आईनं करून ठेवली होती आणि त्यात माझ्या लेकीची लुडबुड सुरू झाली. आईनं छोटे छोटे बॉल्स बनवले आणि ओवीनं ते लाटले, त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या बनवल्या आणि अशा प्रकारे आम्ही मोदक करण्यासाठी सुरुवात केली. जोपर्यंत ती कंटाळत नाही तोपर्यंत तिने केलं आणि नंतर मग मलाच करावं लागलं. अशा प्रकारे आजीचे व नातीचे छानपैकी गप्पा मारत मोदक बनवण्याचं काम चालू होतं आणि मी त्यांचा व्हिडिओ काढत होते. माझं चॅनल हे नवीन असून तुम्ही ते बघत असाल, तुम्हाला आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण मुलं पाहून बाहेर जॉब करणं एका आईला शक्य होत नाही, म्हणून घरबसल्या काम करावं असं तिची इच्छा असते. म्हणून माझीही अशीच इच्छा होती, म्हणून मी यूट्यूब चॅनल चालू केलं आणि मी माझं डेली रूटीन किंवा अदर पण बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला पुढे पुढे समजेलच. त्या बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि यूट्यूब हे असं प्लॅटफॉर्म आहे की जिथे प्रत्येकाच्या गुणांना वाव मिळतो. फक्त एवढंच आहे की त्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. त्यासाठी तुमचीही तेवढीच मदत किंवा सहकार्य हे हवं असतं. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा प्रकारे आईनं आणि मी मिळून मोदक बनवले. अशा प्रकारे आम्ही 50 मोदक बनवले व त्यानंतर ते मी लोखंडाच्या कढईमध्ये तेल टाकून छान असे गोल्डन होईपर्यंत तळून घेतले आणि ते लो टू मीडियम फ्लेमवर मी तळले. त्यामुळे ते छान असे क्रिस्पी पण झाले होते. तर अशा प्रकारे माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट करून नक्की सांगा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. माझी ही छोटीशी सुरुवात आहे व त्यामध्ये मला तुमचा सपोर्ट खूप गरजेचा आहे. यानंतर मी असेच नवनवीन व इंटरेस्टिंग व्हिडिओ चॅनलवर अपलोड करत राहीलच व माझं डेली रुटीनही लवकरच मी अपलोड करते. अशा प्रकारे तुमच्याशी गप्पा मारून माझे मोदक तळायचे झाले आहेत आणि ते छान असे आलटून पलटून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी तळून घेतले आहेत आणि ते खूप असे क्रिस्पी पण झाले आहेत. तुम्हाला लास्टला मी दाखवतेच. तसंच अशा प्रकारे मोदक माझे तळून झाले व तळून झाल्यानंतर आई व ओवी ते घेऊन मंदिरात गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी घेऊन गेले. माझं बाळ छोटं असल्यामुळे मी जाऊ शकले नाही, पण तरी यानंतर माझे व्हिडिओज नक्की वेगवेगळे येतील व ते आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा व लाईक फॉलोही करायला विसरू नका. आता माझं काम कंप्लीट झालं आहे व ते आता पॅकिंग करून गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी तयार करत आहोत. तर तुम्ही पाहू शकता गणपती बाप्पापर्यंतही ते पोहोचले आहेत. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू.